नमस्कार. ओम नमः शिवाय. मी या स्वयंभू शिवमंदिराचे अध्यक्ष आहे आणि माझ्याबरोबर ही सगळी मंडळी सगळी विश्वस्त मंडळी आहेत. हेलो गाइस, मेरा नाम है कर्म अच्छा और आपका स्वागत है यूट्यूब पर. तो आज हम आपको ले आए सफाले में, जो कि आज महाशिवरात्रि का दिन है. तो आज हम आपको ले चलते हैं एडवन गांव में, जो कि स्वयंभू शिव शंकर मंदिर है वहाँ पर. तो वहाँ पर बहुत ही बड़ा मतलब मेला भी लगता है. तो अगर आपको यहाँ आते हो जहाँ कहीं से भी, तो आप सफा रेलवे स्टेशन पर उतर जाइएगा और यहाँ से वेस्ट से रिक्शा या डमडम हायर कर सकते हो. यहाँ से लगभग 18 किलोमीटर की दूरी पर रहेगा. तो अब चलते हम अभी एडवन गांव में, और वहाँ से समुद्र के किनारे ही मंदिर है, तो बहुत ही अच्छा रहेगा. तो वीडियो पे जरूर बने रहेगा. तो चले अब चलते हैं हम बिना देर करें. तो चलो अब मिलते हैं अभी उस और वेस्ट में चल के. तो चलो चलते हैं. तो दोस्तों अब हम आ चुके हैं यहाँ पर रिक्शा स्टैंड है. यहाँ पे इको वगैरह रिक्शा दोनों गाड़ियाँ चलती है और बस भी जाती है यहाँ से. तो यहाँ से अभी पर पर्सन 25 रुपीज़ चार्ज लगेगा. आपको जाना होगा तो शिव मंदिर एडवन में. तो यहाँ पर देख सकते हैं, यहाँ पे पूरी सीट भरने के बाद यहाँ पर ये गाड़ी रवाना होती है. तो चलिए अब हम यहाँ से बैठ के निकलते हैं मंदिर की ओर. तो मिलते हैं अभी मंदिर के पास ही. तो तब तक के लिए वीडियो पे जरूर बने रहेगा. तो चलो. अब हम यहाँ पर पहुँच चुके हैं और गाड़ी थोड़े आगे पार्किंग लगा दी है. और यहाँ पर देखो सब पूरी तरीके से यहाँ पे पूरे रास्ते पे मंडप लगे हुए हैं. अभी बहुत ही बड़ा मेला पड़ेगा, अभी मतलब एक दिन का रहेगा. तो यहाँ पर शाम के वक्त तो बहुत ही ज़्यादा भीड़ रहेगी. अभी दिखा देता हूँ आपको थोड़ा बहुत. यहाँ पे सब तैयारी शुरू है. यहाँ पर छोटे बच्चों की थोड़ी बहुत एक्टिविटी भी है. यहाँ पे देख सकते हो, यहाँ पर है. तो आगे भी दिखा देता हूँ. बहुत अच्छी तरीके से. और यहाँ पर दिखा देता हूँ, यहाँ सामने भी है. यहाँ पे भी ये शाम के वक्त सब एक्टिविटी शुरू हो जाएगी. बहुत ही अच्छा. तो चलिए अब बढ़ते हैं मंदिर की ओर. वही तो हुआ. तो दोस्तों आप सामने वहाँ पर देख सकते हो, यहाँ पर मंदिर है. वहाँ पर वो देख सकते हो, वहाँ पे भी आरती वगैरह सब शुरू है. तो मंदिर को बढ़ते हो और लेके जाते हो. अब हम पहुँच चुके हैं. आप देख सकते हो यहाँ पर ये एंट्रेंस गेट है शिव मंदिर का. और अब हम अंदर जाते हो, पूरा एक्सप्लोर करते हो, पूरा दिखाते हैं क्या कैसा है. आणि कीर्तन सुरू केलं. खरं सांगा, कीर्तन होईपर्यंत माझ्याकडे किती लोक पाहतील? ऐकू येतंय का बरोबर? सर्वांना ऐकू येतंय ना? आपल्या या परम पवित्र नगरीमध्ये भगवान बेस करा.
शिवघोडा चक्रवर्ती त्याची पाय माझी जिद्दी. भगवान परमात्म्याचा स्वभाव कसा आहे तर घोडा आहे. किती घोडा आहे? गेल्या वर्षी चिंतनामध्ये आपण 2-3 दृष्टांत पाहिले होते. तुम्हाला आठवतंय का विसरले काय माहिती नाही. कदाचित विसरले असतील, कारण सध्या काय झालंय, ऐकणारे विसरायला लागले म्हणून बोलणारे काही बोलायला लागले. ऐकणारे विसरू नका म्हणजे बोलणारे मर्यादित बोलतील. आपल्या भागामध्ये कमी प्रमाण आहे म्हणून विषय वेगळा आहे. पण आज महाराष्ट्राची दर्शकता पाहिली तर महाराष्ट्रामध्ये कीर्तनकार हा विषय आज अशा स्टेजपर्यंत पोहोचलेला आहे. कोणी गाणी म्हणतोय, तो कोणी काय म्हणतोय, कोणी काय म्हणतंय. पण खरी कीर्तनाची परंपरा खूप वेगळी आहे. कीर्तन परंपरा खूप वेगळी आहे. कीर्तन हे प्रबोधनाचं साधन आहे. कीर्तन हे समाजाला जागृत करण्याचं साधन आहे. कीर्तन हे समाजाला स्थिर करण्याचं साधन आहे. ज्या मनाला कुठेही शांतता लाभत नाही ते मन 2 तास गपचूप बसतंय कीर्तनात. एवढं सामर्थ्य वारकरी संप्रदायाचं आहे आणि एवढं सामर्थ्य आपल्या कीर्तनाचं आहे. त्याची मर्यादा आता कुठेतरी वेगवेगळ्या पद्धतीने जायला लागली. असो, भगवान महादेवाचा स्वभाव घोडा आहे. किती घोडा आहे? शिवपुराणामधलं एक उदाहरण आहे. ते उदाहरण तुमच्या समोर मांडतो. एका गावामध्ये भगवान महादेवाचं मोठं मंदिर होतं आणि दररोज लोक तिथे सेवा करण्यासाठी यायची. आल्यानंतर त्याच गावातला एक भिल्ल समाजाचा माणूस होता. त्यालाही वाटायचं भगवान महादेवाची सेवा करावी म्हणून. पण तो मंदिराजवळ आला का मंदिरातले लोक त्याला हात धरून लावायचे. जात आंघोळ करत नाही, काय नाही, नुसतं देवाच्या समोर आल्यानंतर जा आंघोळ वगैरे करून ये, चांगले कपडे घालून ये, मग देवाची पूजा कर. पूर्वीचा काळ होता. त्याला वाटायचं भगवान महादेवाची पूजा करायला मिळावी, पण काय मिळत नव्हतं. महाशिवरात्रीचा दिवस आला. त्याने सकाळपासून पाहिलं की मंदिरामध्ये भरपूर गर्दी आहे. प्रत्येक माणूस हातामध्ये फुलं आणि एका हातामध्ये पाण्याचा तांब्या घेऊन येत होते. फुलं अर्पण करायची, जल अभिषेक करायचा, निघून जायचे दर्शन करून. त्याला वाटलं आपणही जावं, पण जायचं म्हणल्यानंतर घरात तांब्या तरी पाहिजे ना. तांब्याच नाही, घरात मातीची मडकं आहेत, मग पाणी न्यायचं कसं? सकाळपासून संध्याकाळपर्यंत पायरीजवळ थांबला आणि भगवान महादेवाकडे पाहून फक्त नाम चिंतन करू लागला. ओम नमः शिवाय, हर हर महादेव सांब सदाशिव, हर हर महादेव सांब सदाशिव. चिंतन करता करता संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ झाल्यानंतर मनात विचार करू लागला, हे महादेवा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमची पूजा करण्याची इच्छा आहे, पण काही इच्छा पूर्ण होत नाही. आता एक काम करतो, एवढ्या सगळ्यांना झोपू देतो आणि मग तुझी पूजा करतो. जंगलात गेल्यानंतर फुलं तोडली. फुलं तोडल्यानंतर विचार करू लागल्या, सकाळपासून संध्याकाळपर्यंत महादेवाला फुलंच टाकणारी माणसं भरपूर आहेत, पण त्या महादेवाला एकाने विचारलं नाही तुला भूक लागली का? बरोबर आहे ना? हा, सकाळपासून रात्री 11 पर्यंत महादेवाला बिल्वपत्रच. कोणी त्याचा विचार करत नाही. विचारायला त्याला भूक लागली का, त्याला तहान लागली का, त्याला काही काही नाही. हा घोडा फक्त विचारा म्हणला माझ्या महादेवाला भूक लागली असेल, मग आता काय करायचं? आता या महादेवाला प्रसाद कोणता न्यायचा? तो म्हणलं माझा आहार मांस आहार. मी जंगलात राहणारा माणूस, शिकार करणारा माणूस. एका पक्षाची शिकार केली,
तर मेलेला पक्षी हातात घेतला, एका हातात फुलं, निघाला महादेवाकडे. परत मनामध्ये विचार आला, अरे प्रसाद झाला, फुलं झाली, पण पाणी. नमस्कार, ओम नमः शिवाय. मी या स्वयंभू शिवमंदिराचे अध्यक्ष आहे आणि माझ्याबरोबर ही सगळी मंडळी आहेत, ती सगळी विश्वस्त मंडळी आहेत. हे या मंदिराचं जवळजवळ 51 वर्ष आम्ही महाशिवोत्सव साजरा करतो. ह्या मंदिराची कथा अशी आहे की हे मंदिर पूर्वी कौलारू होतं आणि 1961 ते 66 सालामध्ये आमच्या त्यावेळच्या मच्छीमार घेऊन आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आपला स्वतःचा निधी गोळा करून त्या पडीक देवळाचं हे जीर्णोद्धार केला आणि 1973मध्ये याचं प्रत्यक्ष इमारत बांधून, वास्तू बांधून त्याचं उद्घाटन केलं. आणि त्यांनी आज ते हयात नाही आहे, पण त्यांनी घालून दिलेला जो आदर्श आहे की शिवलिंगाची स्वयंभू स्थान आहे, या शिवलिंगाची पूजा करा, उत्सव करा, एकत्र येऊन कुठलीही गडबड न करता एकत्र येऊन उत्सव करा आणि पावित्र्य असंच ठेवा. कारण हे समुद्रकिनारी आहे आणि या देवळाच्या पाठीमागे सुद्धा शिवलिंग आहे आणि म्हणून आमच्या त्या काळच्या लोकांनी या मंदिराला शिवलिंग असं नाव दिलेलं आहे. बाजूला आशापुरी देवीची मंदिर आहे, तिला आम्ही असं समजतो की ती पार्वती माता आहे आणि बाजूला शिवलिंग आहे. म्हणून त्या काळच्या धुरीणाने असा विचार केला की वास्तूला आपण स्वयंभू शिवलिंग मानूया. आज आम्ही एवढे वर्षामध्ये भजन, प्रवचन, कीर्तन, कधी कधी काही वेळेला आम्ही देवजागरणासाठी या बाजूच्या शिवमंदिर पटांगणामध्ये म्हणजे सांस्कृतिक पटांगणामध्ये अनेक कार्यक्रम लोकांनी दाखवले. मनोरंजनासाठी, कारण 2 दिवस उत्साह जातो. अख्ख्या दिवसात या रात्री आजच्या दिवशी पालखी 12 वाजता मंदिरातून प्रस्थान करणार, ती पुढच्या दिवशी येऊन 12 वाजता इथे स्थानकरण होणार, पूजा अर्चा करणार आणि मग लोक सगळे घरी जाणार. एकच भाव की ह्या निमित्ताने सगळे गावातील एकत्र येतील आणि या स्वयंभू शिवमंदिराची आस्था निर्माण होईल. आमची जी मंडळी बाहेर गावी नोकरी करतात, व्यवसाय करतात, ते सुद्धा या दिवशी येतात. सगळ्यांचं आम्हाला सहकार्य मिळतं आणि सगळ्यांच्या सहकार्यामुळेच आज 51 वर्षापर्यंत ही प्रथा चालू आहे. आज आपण आला आहे, आजच्या दिवशी आम्हाला बरं वाटलं की आपण ही माहिती आमच्या सगळ्या परिसरातल्या सगळ्या तीर्थकरूंना, सगळ्या भाविकांना देतील आणि त्यांचाही उत्साह वाढेल आणि ह्या कार्यक्रमात सगळ्यांचाच आम्हाला सहकार्य मिळतो. धन्यवाद. पाहतो, खाली पाहतो, समोर पाहतो आणि मग म्हणतो मला कोणीच पाहत नाही. आणि पाहणार तर आतमध्ये आहे, खरा साक्षीदार तर तो आहे. तो कधीच झोपत नाही, ऑन ड्युटी 24 तास आहे. तू स्वप्नामध्ये काय काम करतो हे सुद्धा पाहायला तो जागे आहे. असं म्हणतात भागवतामध्ये, ओवी स्वप्नेची अर्थ जोडे तो मातीची विचारे. अशी ओवी आया ओवी आहे. परक्याचं धन मला मिळावं असा विचार स्वप्नात जरी आला तरी आपल्या आईशी त्या विचार केल्याचं पावला. स्वप्नातला विचार सांगतोय मी, जागृतीतला नाही. म्हणजे थोडं सूक्ष्म कर्म आहे बघा, तुम्ही सूक्ष्म कर्म आहे. कर्माच्या गतीने जर आपण मार्ग जर घेतला ना तर भगवान महादेवाचं सोडा, भगवान महादेवाचं मंदिर सोडा लागलं आहे. म्हणून एक चिंतन करा, एवढ्या महादेवाला जर प्राप्त करायचं असेल तर कोणी सेवा करा. मंदिर को दर्शन पूरा हो चुका है दोस्तों. 80 ने 90% लोक संकष्टी करुणावतार कर्पूर भक्त त्या शोधामध्ये. बहुत अच्छा है, यहाँ से देख सकते हो बहुत अच्छा व्यू आ रहा है. वहाँ पे शीतला माता का मंदिर है, वो कभी अगले दिन वीडियो आपको दिखा दूंगा, उसका व्लॉग बना के. पूरा समंदर है यहाँ पर, देख सकते हो चारों बाजू. बहुत अच्छा लग रहा है. अब हम जा रहे हैं टेरेस पे. देख सकते हो आप मंदिर का टेरेस, बहुत अच्छा है, जबरदस्त लग रहा है एकदम कूल. अजून सांगू का, नियम
मध्ये देव पावत नाही. यहाँ से देख सकते हो पूरा मंदिर का परिसर दिख रहा है यहाँ पे, बहुत ही अच्छा लग रहा है। और वहाँ पे पूरा समुंदर, वहाँ पे बहुत ही अच्छी जगह है दोस्तों। यहाँ पे आपको वक्त मिलता आप भी यहाँ पे जरूर विजिट कीजिएगा। ये रहा मंदिर, देख सकते हो। वाह, चारों तरफ समुंदर है, बहुत ही अच्छा लग रहा है। आज बहुत ही ज़्यादा भीड़ है, तो चलिए और आगे बढ़ते हैं। अभी दर्शन तो पूरा हो चुका है। मंदिर के नीचे से बस जो शिवलिंग है स्वयं वो हम यहाँ से देख सकते हैं। गाड़ी से इधर से आगे दिखा देते हैं, बहुत अच्छा दिखाई दे रहा है। ये देख सकते हो नीचे, बहुत अच्छा दिख रहा है। करण्याचा प्रयत्न करतो आपण। इकडे आलात, शोभा वाढली, त्यानंतर 4:30 वाजता या ठिकाणी भजन आहे, साई श्रद्धा भजनी मंडळ, त्यानंतर आपलं जे वारकरी मंडळ आहे त्यांचा हरिपाठ आहे, अशा प्रकारचा कार्यक्रम आहे। तेव्हा सगळ्यांनी दर्शन घेऊन आणि प्रसाद घेऊन आपल्या घरी जाऊन देवाचा आजचा दिवस चांगला घालवा। तो दोस्तों आपने देखा ही होगा, बहुत अच्छी तरीके से मंदिर मतलब गांव के मतलब ट्रस्टी है यहाँ के मंदिर के, तो उसने बहुत अच्छी तरीके से इन्फॉर्मेशन दी है हमें, और आपने अभी पूरी जानकारी जानी ली होगी इस मंदिर के बारे में। तो चलिए आप चलते हैं, थोड़ा बहुत रहा है वहाँ पे एक्सप्लोर करके फिर वहाँ पे वीडियो ख़त्म करते हैं। तो चलिए आप मंदिर के बाहर एग्जिट लेते हैं। तो दोस्तों यहाँ पे मंदिर का दर्शन लेकर ठीक मंदिर के लेफ्ट साइड में यहाँ पर आप देखते हो, तो यहाँ पे बहुत अच्छा पॉइंट है। यहाँ पे सब बोट वगैरह लगते हैं, तो वहाँ पर आप जा सकते हो, बैठ सकते हो, एंजॉय कर सकते हो। बहुत अच्छी जगह है यहाँ पर, तो वहाँ पर आप जा सकते हो। हमें थोड़ा देर हो जाएगी इसी के लिए, तो हम लोग अभी जा रहे हैं। तो दोस्तों ये वीडियो कैसा लगा कमेंट बॉक्स में जरूर बताया। वीडियो अच्छा लगे जरूर लाइक कीजिएगा, सब्सक्राइब कीजिएगा। और आज महाशिवरात्रि का स्पेशल दिन था, तो कमेंट बॉक्स में जरूर हर हर महादेव लिख दीजिएगा। तब तक के लिए मिलते हैं अगले वीडियो में। टाटा, बाय बाय।